नमस्कार मित्रांनो, आज आपण तिसऱ्या चॅप्टर मधील सर्कल मधील पुढील टॉपिक समजून घेणार आहोत। त्यात सुरुवातीला आहे सेकंड अँड टँजंट। नाउ look here, first of all we draw here a circle with center A and again draw line L. In third figure, line M is touching to the circle with center B at point P, and last I draw another circle with center C and draw a line N, and it is intersect a circle at 2 points Q and R. These are all figures. Here two separate figures, a circle and line. Here line touches to the circle at point P, that is single point, and in last figure there is also a circle and a line, but line intersect circle at 2 points. Now in this condition, first is a circle, second figure is a line, in third figure line touches to the circle, means this is tangent. This is called tangent. And here a line cut circle at 2 points, that is line intersect the circle, so it is called secant. बस आपल्याला टँजंट आणि सेकंड म्हणजे काय हे या फिगरवरनं समजलं असेल। थोडक्यात काय तर टँजंट ही सर्कलला एका पॉइंट मध्ये स्पर्श करते, टचेस ओनली, आणि सेकंड काय तर ती सर्कलला 2 पॉइंट मधनं इंटरसेक्ट करते। ही गोष्ट लक्षात आली असेल। आता आपल्याला पुढील त्याच्यावरील काही ॲक्टिव्हिटी समजून घ्यायच्या आहेत। या फिगर मध्ये बघा, एक सर्कल काढलेला आहे विथ सेंटर O आणि एक सेकंड काढले आहे AB। आता AB ही सेकंड, O पासून जो OP ही रेडियस काढलेली आहे, या OP आणि AB याच्यामध्ये राईट अँगल क्रिएट झालेला आहे। इथे राईट अँगल क्रिएट झालेला। आता ही लाईन थोडीशी मी खाली आणलीत, पुन्हा इथे राईट अँगलच राहील, पुन्हा ही लाईन खाली आणली, इथे सुद्धा राईट अँगल राहील, पुन्हा इथे खाली आणले। आता हा A इथे येईल, B इथे येईल, सारखंच या लाईन मध्ये A इथे येईल, हा B इथे येईल, इथे A येईल, इथे B येईल, आणि आता शेवटच्या या ठिकाणी A आणि B एकत्र होऊन जातील, मर्ज होतील, आणि त्या पॉइंटला आपण म्हणूया पॉइंट P। एकच पॉइंट राहील। मग इथे लक्षात येतंय बघा, OP इज द रेडियस अँड लाईन AB टचेस ॲट पॉइंट P, आणि मग या ठिकाणी रेडियस आणि टँजंट याच्यामध्ये परपेंडिक्युलर साइन असेल, म्हणजे एक थेरमच क्रिएट झाला। काय तर टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट दॅट पॉइंट, म्हणजे कुठलीही टँजंट रेडियसवर राईट अँगल क्रिएट करेल। ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची, आणि ह्या प्रॉपर्टीलाच आपण टँजंट
थेरम असे म्हणतो. मला वाटतं ही प्रॉपर्टी आपल्याला चांगली लक्षात राहायला हवी. आता टँजंट थेरम बघूया. आपण जे आता समजून घेतलं तोच थेरम आता आपल्याला प्रूफ म्हणून द्यायचा आहे. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. देर इज ॲन इनडायरेक्ट प्रूफ. हा आपल्याला इनडायरेक्ट पद्धतीने प्रूफ द्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे इनडायरेक्ट प्रूफमध्ये आपण काय करतो, जी गोष्ट आहे तिला नाकारायचं आणि नंतर मग त्याचे प्रूफ देत ते आपलं नाकारलेलं चुकीचं होतं म्हणजे त्याचं बरोबर होतं हे आपण सिद्ध करत असतो. आता त्याच्यासाठी त्याने एक मोर इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. गिव्हन या थेरमवरनंच गिव्हन. आधी फिगर समजून घेऊया. अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता इथे त्यानुसार फिगर काढली. एक सर्कल आहे विथ सेंटर ओ आणि ओ ए इज अ रेडियस अँड एल इज अ टँजंट. इट टचेस टू द सर्कल ॲट पॉईंट ए. एवढ्या गोष्टी आपल्याला समजल्यात. मग आता गिव्हनमध्ये काय लिहू? लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. ए हा काय आहे आता? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, टचिंग पॉईंट आहे. नाव टू प्रूव्ह लाईन एल परपेंडिक्युलर रेडियस ओ ए. हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. ॲक्च्युली आपण आधीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे प्रूव्ह केलेलं आहे, म्हणजे प्रॅक्टिकली केलेलं आहे, पण आता आपल्याला ते थेरॉटिकली प्रूव्ह करायचं आहे. मग याच्यासाठी मी नेहमी म्हणतो त्या पद्धतीने प्रूफ द्यायचा असेल तर अजून दॅट लाईन एल इज नॉट अ परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. ओ एला ही परपेंडिक्युलर नाही असं गृहीत धरलं. मग त्याच्यासाठी वेगळी फिगर काढावी लागेल आपल्याला. सपोज सेगमेंट ओ बी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. नाव लुक हियर. ओ बी इज अ परपेंडिक्युलर. मग आता ओ ए परपेंडिक्युलर राहिलेली नाही. मग त्याच्यासाठी आणखी मग ॲडजस्टमेंट करूया आपण. बीपासनं ए जेवढं डिस्टन्सवर आहे तेवढं बीपासनं सी घेतलेला आहे आणि तो सुद्धा जोडून घेतलेला आहे. आणि मग इथे बी इज नॉट सेम ॲज ए. Now take a point C on line L such that A dash B dash C and BA is equal to BC. तेच इथे आपण म्हणूया BA is equal to BC. इक्वल साइन मी काढून दिलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल. Now in triangle OBC and OBA. आता ट्रायंगल लक्षात आले असेल तुमचे. OBC and OBA या दोन ट्रायंगल्समध्ये सेगमेंट BC कॉन्ग्रॅंट सेगमेंट BA. BC कॉन्ग्रॅंट BA आपण इथे इंडिकेट केलेले आहेत. त्याच्यासाठी आपण काय केलं होतं? कन्स्ट्रक्शन. बरोबर, हे आपणच केलेलं आहे. नाव अँगल OBC कॉन्ग्रॅंट अँगल OBA. फिगरमध्ये बघा OBC OBA दोघं कसे असतील? परपेंडिक्युलर. आपणच म्हटलं होतं ना OB इज परपेंडिक्युलर लाईन इच राईट अँगल. अँड सेगमेंट OB कॉन्ग्रॅंट OB कॉमन. ही काय असेल? कॉमन. नाव triangle OBC congruent triangle OBA by SAS test. Side angle side test or side angle side test या पद्धतीने. आता हे जर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रॅंट असतील तर OC इज इक्वल टू OA. OC आणि OA हे सुद्धा कॉन्ग्रॅंट असतील कारण congruent sides of congruent triangle CSCT यानुसार. congruent sides of congruent triangle
या कंडिशननुसार हे सुद्धा सेम असतील. बट सेगमेंट OA इज अ रेडियस. OA जर रेडियस असेल तर सेगमेंट OC मस्ट ऑल्सो बी अ रेडियस. OA रेडियस असेल तर OC सुद्धा रेडियस असायला पाहिजे. C लाइज ऑन द सर्कल, म्हणजे रेडियस असेल तर C कुठे असेल? सर्कलवर असेल. दॅट मीन्स लाईन L इंटरसेक्ट्स द सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट A and C. बट लाईन L इज अ टँजंट. जर L टँजंट असेल तर ती एकाच पॉईंटमध्ये स्पर्श करते आणि इथे तर आपण 2 पॉईंट मिळवलेत A आणि C. हे शक्य आहे का? दिस इज नॉट करेक्ट. देअरफॉर it intersects the circle in only one point. Our assumption that line L is not perpendicular to radius OA is wrong, and therefore आपला assumption wrong असेल तर साहजिकच line L perpendicular radius OA, hence proved. या पद्धतीने आपण हा प्रूफ देऊ शकतो. पुस्तकात आहे आपल्याला, तो मला पुन्हा 1-2 वेळा वाचावा लागेल, तो समजून घ्यावा लागेल. आता त्याचा कॉन्व्हर्स दिलेला आहे. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आता थेरम काय म्हणतो बघा. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. अ लाईन perpendicular to a radius, ही लाईन आहे, ही परपेंडिक्युलर आहे या रेडियसवर, बरोबर. इज अ टँजंट टू द सर्कल. मग ही काय असेल तर टँजंट असेल, म्हणजे प्रत्येक सर्कलवरील कोणत्याही पॉईंटवर रेडियस जवळ परपेंडिक्युलर करणारी लाईन टँजंट असते, असं आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नाव गिवन M is the center of the circle. Segment MN is the radius. Therefore, line L perpendicular segment MN are at N. To prove line L is a tangent to the circle. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता इथनं प्रूव्ह. Take any point P other than N. N सोडून दुसरा एक पॉइंट P घेतला त्याच लाईनवर आणि तो सेंटरपासून जोडून घेतला. आता इथे एक ट्रायंगल क्रिएट झाला, ट्रायंगल MNP. अँगल N इज अ राईट अँगल. इथे राईट अँगल दिलेलाच आहे. मग सेगमेंट MP इज अ हायपोटेनियस. MP काय तयार झाला आता? हायपोटेनियस झाला. मग साहजिकच हायपोटेनियस हा कुठल्याही साईडपेक्षा मोठा असतो, म्हणजे MN पेक्षा हायपोटेनियस मोठा असेल. मग याच्यावरनं आता ॲज सेगमेंट MN इज रेडियस पॉइंट P कांट बी ऑन द सर्कल. मग P हा सर्कलवर असेल का? MN पेक्षा मोठा आहे, मग तो सर्कलवर राहू शकत नाही. देअरफॉर नो अदर पॉइंट एक्सेप्ट पॉइंट N ऑफ लाईन L इज ऑन द सर्कल. N सोडला तर कुठलाही पॉइंट सर्कलवर येणार नाही L या लाईनवरील, बरोबर. देअरफॉर लाईन L इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली वन पॉइंट N अँड दॅट मीन्स लाईन L इज अ टँजंट टू द सर्कल. मग या कंडिशनवरनं आपण हे प्रूव्ह करू शकतो की लाईन L ही टँजंट आहे त्या सर्कलसाठी. टँजंट आणि सर्कल एकाच पॉईंटमध्ये टच करत असतात, त्याच्यामुळे दुसरा पॉईंट लाईन वरचा सर्कलवर येऊ शकत नाही. हे याच्यावरनं प्रूव्ह होतं. या पद्धतीने हा आपण प्रूफ देऊ शकलो. आता या ठिकाणी आपण एक सर्कल घेतलं, सर्कलच्या आत काही पॉईंट असतील, सर्कलच्या बाहेर काही पॉईंट असतील, सर्कलवर काही पॉईंट असतील. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. आता या B पॉईंटमधनं, B हा सर्कलवर आहे, याच्यातनं किती टँजंट काढता येऊ शकतात? चांगला विचार केला तुम्हाला तर तुम्ही या पद्धतीने, माझी स्ट्रेट लाईन आलेली नाही, एक स्ट्रेट लाईन मी B मधनं काढायचा प्रयत्न केला.
त्याच प्लेनमध्ये एक आणि एकच टँजंट आपल्याला काढता येईल. काही काय करतील मग, या पद्धतीने आणखी एखादी वेगळी टँजंट काढायचा प्रयत्न करतील. म्हणजे ही आता मी जी लाईन काढतोय याच्यावर सर्कल ठेवलेला आहे असं समजा. म्हणजे सर्कल वेगळ्या प्लेनमध्ये आणि खालची लाईन वेगळ्याच प्लेनमध्ये, असं चालेल का? तर ते चालणार नाही. त्या दृष्टीने हे चुकीचं ठरेल. एक आणि एकच टँजंट आपल्याला या ठिकाणी काढता येईल, ही गोष्ट लक्षात ठेवायची. एकाच प्लेनमध्ये असावे टँजंट आणि सर्कल. त्याच्यानंतर मग आता एखाद्या सर्कलला बाहेर एखादा पॉईंट घेतलात तर त्याच्यातनं आपण किती टँजंट काढू शकतो, या फिगरवरनं सहज लक्षात येतात की आपण त्याला 2 टँजंट काढू शकतो. आपण जर चित्रकलेच्या काही एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम दिल्या असतील तिथे आपण या फिगर काढलेल्या आहेत आणि 9वीपर्यंत पण आपण हे समजून घेतलेलं आहे. तेच आपल्याला पुढे आणखी थेरॉटिकल समजून घ्यायचंच आहे. बघा, तोच थेरम इथे आपण समजून घेऊया थेरॉटिकली. टँजंट सेगमेंट थेरम. आधी थेरम समजून घ्या. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. आता ह्या ज्या टँजंट काढल्यात डी पासून तर पी पर्यंत ही एक टँजंट आणि डी पासून क्यू पर्यंत ही एक टँजंट. आता ऑब्झर्व द ॲडजॉइनिंग फिगर, राईट गिव्हन अँड टू प्रूव्ह. गिव्हन पण लिहायचं आहे, टू प्रूव्ह पण लिहायचं आहे. मग याच्यासाठी ड्रॉ रेडियस ए पी अँड ए क्यू. आता तुम्हाला ए पी काढायची आहे आणि ए क्यू पण काढायची आहे, बरोबर. तर माहिती आहे टँजंट रेडियसमध्ये काय रिलेशन असतं, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता गिव्हन काय लिहिणार, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. In figure there is a circle with center A. D is the external point and to prove मध्ये काय लिहिणार, PD congruent QD. हे आपण to prove मध्ये लिहिणार. कंस्ट्रक्शन काय, drawn AP and AQ and to join AD. हे कंस्ट्रक्शन मध्ये टाकलं. मग आता प्रूफ लिहायचं आहे आपल्याला. इन ट्रायंगल PAD and QAD सेगमेंट PA कॉन्ग्रंट. आता सांगा इथं PA याला कॉन्ग्रंट कोणता असेल, ही तर रेडियस आहे की नाही, साहजिकच QA. मग ते इथे लिहायचं, सेगमेंट PA कॉन्ग्रंट सेगमेंट QA, रेडियस ऑफ द सेम सर्कल. त्याचप्रमाणे AD इज कॉन्ग्रंट AD. दोघांमध्ये AD आहेच. ती कशी आहे, कॉमन आहे. मग ते इथे लिहायचं, कॉमन साइड. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे अँगल मी आधीच इंडिकेट केलेले आहेत, राईट अँगल. त्याच्यावरनं ते इथे लिहिलेत, दे आर 90 डिग्री, बोथ आर इक्वल टँजंट थेरमनुसार. मग हे 2 ट्रायंगल, आता 3 कंडिशन मिळाल्यात, एक साईड, ही साईड आणि हा अँगल. त्याच्यावरनं मग हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आलेत. कोणत्या टेस्टनुसार होतील हे, ते आपल्याला मग करता यायला पाहिजे. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही, मग एक साईड आणि हायपोटेनस दिले, तर मग आपल्याला हायपोटेनस साईड थेरमनुसार मग तो इथे लिहायचा, हायपोटेनस साईड टेस्ट. आणि मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो, रिमेनिंग एलिमेंट्स आर कॉन्ग्रंट. मग हे 2 एलिमेंट्स
हे कॉन्ग्रँट असतील, मग तेच लिहिलं सेगमेंट डी पी कॉन्ग्रँट सेगमेंट डी क्यू. मग त्याच्यासाठी काय कंडिशन लिहिणार, सी एस सी टी, मागे तुम्हाला समजवलं होतं, कॉन्ग्रँट साइड्स ऑफ कॉन्ग्रँट ट्रायंगल्स. या पद्धतीने हा थेरम तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी थेरम कंप्लीट करायला मिळत असतो, त्याच्यामुळे हे आपल्याला यायलाच पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. या सॉल्व एक्झाम्पलमध्ये इन ॲडजॉइनिंग फिगर सर्कल विथ सेंटर डी टचेस द साइड्स ऑफ अँगल ACB at A and B. If ACB 52, ACB हा अँगल किती दिला आहे, 52 डिग्री. फाइंड मेजर ADB म्हणजे हा. आता मला सांगा, इथे टँजंट आणि रेडियस आहे, किती येईल ती 90 डिग्री. इथे सुद्धा तीच कंडिशन आहे 90 डिग्री. बस झालं का. हा एक क्वाड्रिलॅटरल तयार होतो. क्वाड्रिलॅटरलचे 3 अँगल आहेत, चौथा माहीत पाहिजे. काढता येईल ना आपल्याला, सहज काढता येईल, कारण चारही अँगलची सम येते 360. तेच लिहिले ते बघा, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360. मग सम करा, हा प्लस अँगल सी प्लस अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. आता ते फुल याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मग ACB दिला आहे 52, हा 90 आला, हा 90 आला आणि हा विचारलेला आहे इज इक्वल टू 360. आता या तिघांची ॲडिशन आली 232 डिग्री. ती याच्यातनं मायनस झाली, तर अँगल ADB आला 128 डिग्री. या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येईल. कन्फर्म करा बरोबर आहे किंवा नाही. आता इथे दुसरं एक्झाम्पल दिलं आहे, पॉईंट O इज द सेंटर ऑफ अ सर्कल. फिगरकडे पाच, चला मी जेव्हा बोलतो तेव्हा. लाईन A अँड लाईन B आर पॅरलल टँजंट्स टू द सर्कल ॲट P अँड Q. प्रूव्ह दॅट सेगमेंट PQ इज द डायमीटर ऑफ अ सर्कल. आता हा PQ डायमीटर दाखवायचा आहे आपल्याला. मग त्याने सोल्युशन क्लिअर करून दिलेलं आहे. ड्रॉ लाईन C थ्रू O विच इज पॅरलल टू लाईन A. ड्रॉ रेडाय OQ अँड OP. फिगरमध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत बघा. हां, त्याच्यानंतर नाव अँगल OPT 90 डिग्री. OPT हा 90 डिग्री आहे टँजंट थेरमनुसार. अँगल SOP also 90 डिग्री. SOP म्हणजे इथे हा सुद्धा 90 डिग्री, कारण ह्या दोघं पॅरलल आहेत म्हणून. अँगल प्रॉपर्टी, इंटेरियर अँगल प्रॉपर्टी. आता याच्यावरनं काय, लाईन A पॅरलल लाईन C. ही लाईन आणि ही लाईन पॅरलल झालेत. हे आपण काढलेलंच होतं कन्स्ट्रक्शनमध्ये, त्याच्यावरनं आपण हे लिहू शकतो. आता लाईन A पॅरलल लाईन B. A आणि B हे पॅरलल तर आहेतच, दिलेलेच आहेत आपल्याला. मग याच्यावरनं काय आलं, B आणि C सुद्धा पॅरलल आहे, म्हणजे A B C तिघं पॅरलल असते. B आणि C सुद्धा पॅरलल. मग SOQ किती आला, SOQ हा सुद्धा राईट अँगल. मग आता SOP आणि SOQ, SOP आणि SOQ दोघांचे सम 90 90 180. म्हणजे इथे हा अँगल कितीचा क्रिएट झाला, 180, म्हणजे स्ट्रेट अँगल तयार झाला. मग रे OP अँड रे OQ आर ऑपोजिट रे. या O पासून वरती P आणि O पासून खाली Q हे अपोजिट रे क्रिएट झालेत. म्हणजेच काय, POQ आर कोलिनियर पॉईंट्स. POQ कोलिनियर एकाच रेषेत येणारे पॉईंट्स आहेत. आणि जर हे एकाच रेषेत असतील तर साहजिकच तो काय तयार होतो, सर्कलवरील P आणि Q दोन्ही पॉईंट जोडणारी लाईन आणि सेंटरमधनं जाणारी ती काय असेल, डायमीटर असेल. बस हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. या पद्धतीने आपण हा
टॉपिक येथे समजून घेतलेला आहे. त्याच्यावरचं एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या नोट करू शकता तुम्ही. टँजंट थेरम सगळ्यात महत्त्वाचा आपण शिकलो. आता पाठच होऊन गेला असेल तुमचा. द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात ठेवायचं, टँजंट थेरम म्हणजे रेडियस आणि टँजंट दोघांमध्ये 90 डिग्री, ही गोष्ट क्लिअर. दुसरा, अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट पॉईंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस, एखादी लाईन रेडियसला परपेंडिक्युलर असेल तर ती टँजंट असते. हे त्याचाच कॉन्व्हर्स आहे, त्याच्यामुळे तेही तुमच्या लक्षात राहील. आणि तिसरं, टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रँट. एक्सटर्नल पॉईंटपासनं सर्कलला 2 टँजंट काढता येतात आणि त्या दोन्हीही कॉन्ग्रँट असतात. ही गोष्ट आपण समजून घेतलीत. मला वाटतं इथपर्यंतचा हा थेरॉटिकल टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजलेला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट सोडवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.